हाय हॅलो फ्रेंड्स. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मी उपवास केला होता. मी पूजा सकाळीच मांडून घेतली, सकाळीच पूजा करून घेतली होती. आणि आज वैष्णवीताईंचा बड्डे पण होता, तर त्याच्यासाठी केक आणायला आम्हाला जायचं होतं गावात. तर पोरांची घाई चालली होती की केक आणायला कधी जायचं तर आम्ही गेलो. आणि केक घेण्यापूर्वी आम्ही एका स्टेशनरी दुकानामध्ये गेलो होतो. मला मनी घ्यायचे होते, गळ्यातलं माझं तुटलं होतं मंगळसूत्र, त्याच्यासाठी मनी घ्यायला गेलो. आणि मनी घेतल्यानंतर मग केक शॉपमध्ये गेलो. भरपूर साऱ्या फ्लेवर्सचे केक तिथं अवेलेबल होते. जिजा म्हणत होते चॉकलेट फ्लेवरचा घ्या, पण चॉकलेटचा थोडासा कडवट लागतो आणि तो फ्लेवर जास्त आम्हाला कोणालाच आवडत नाही, म्हणून आम्ही रसमलाई फ्लेवरचा केक घेतला. आणि घरी आल्यानंतर आम्ही डिरेक्टली वैष्णवी आत्याच्या घरी गेलो त्यांना सरप्राईज द्यायला. पण त्यांचं जेवण चाललं होतं, मग त्यांना आवरायला सांगितलं. आणि आवरल्यानंतर मग आम्ही बड्डे करणार होतो. म्हटलं त्यांचं आवरून होईपर्यंत पोरांना चारून घ्यावं म्हणून चारायला घेतलं. तर असं खेळत खेळत त्यांचं खायचं चाललं होतं. आणि जेवायला मी उपवास सोडायचा होता, त्याच्यामुळं दूध खीर म्हणजे तांदळाची खीर, चपाती आणि गवारीची शेंग असं चारायला घेतलं होतं. जास्त म्हणजे आपल्यासारखं सगळंच तिखट अजून खात नाहीत, पण थोडंफार तिखट दोघं पण खातात. त्याच्यामुळे एक घास दूध खीर चपातीचा आणि एक घास गवारीच्या शेंगाने चपातीचा असं त्यांचं खायचं चाललं होतं. आत्या तोपर्यंत भांडी घासत होत्या. आणि माझी तब्येत थोडीशी खराब आहे, त्याच्यामुळं आवाज व्यवस्थित येत नाही आहे, तर तुम्ही समजून घ्या. खाऊन झाल्यानंतर मग आत्या, वैष्णवी आत्या, बाबा, आजी म्हणजे त्यांचे मम्मी पप्पा ते तिघेजण आवरून आले. आणि मग सेलिब्रेशनला सुरुवात झाली. त्यांचे फोटो काढायचे चालले होते केकचे. आमच्या दोघींचा मोबाईल योगायोगाने अगदी सेमच आहे. आणि इथं सगळे जमलेले. जेवाची घाई चालली होती, मला केक खायचा आहे, पटकन कट करा. लहान मुलांना केक खरंच खूप जास्त आवडतो. जेजा डोळे चोळत होती, तिला थोडीफार झोप आली होती. आजारी गेले 4-5 दिवस झालं, ती थोडीशी सर्दी खोकला दोघांना पण झाला आहे. मग अशा प्रकारे केक कट करून घेतला. त्याला एवढी उत्सुकता होती केक खाण्याची, त्याला असं वाटत होतं कधी मी एकदाचा केक खातोय. वैष्णवी आत्यांबद्दल, आजी बाबांबद्दल सांगायचं म्हणजे ते खरं तर आमच्या शेजारी राहतात, पण रक्ताच्या नात्यांपेक्षा त्यांचा आमच्यावरती जीव आहे, म्हणजे पोरांवरती जास्त. तर पोरांना पण आजी बाबांशिवाय आत्याशिवाय करमत नाही. रक्ताच्या नात्यांपेक्षा मानलेली नातीसुद्धा कधी कधी खरंच भारी असतात. नातं रक्ताचं आहे का मानलेलं हे जास्त महत्त्वाचं नाही, आपण कसं निभावतोय, आपण किती देतोय त्या नात्याला, हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यांच्या बाबांनी आणि आईनी पण त्यांच्यासाठी गिफ्ट आणलं होतं, वॉच. तर तेच त्या घालून बघत होत्या. अशा प्रकारे छोटंसं सेलिब्रेशन मस्त पार पडलं. त्याच्यानंतर आजी आणि बाबांनी कचोरी आणली होती सगळ्यांसाठी. ती कचोरी खाल्ली, केक खाल्ला सगळ्यांनी. पण माझा उपवास असल्यामुळं मी केक जेवतानाच खाणार होते. या सगळ्यांचं केक खायचं चाललं होतं. दादाला विचारलं तुला केक आवडला का, तर तो म्हणाला खूप छान आहे, त्याला केक खूप जास्त आवडतो. आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं. अशा प्रकारे दिवस संपला.